आंबे हळद आणले तर ती एकदा शिजवणार मग बोटले सुचू राहिलं. तेच करत आहे ना. मग मी काय झालं मग जरा मी पडलो थोडंसं तर त्याच्यामुळं असं झालं माझं पायातला जो बोट आहे आमठा तो म्हणजे खूप सुजला तो. तर त्याच्यामुळं मी गावातून जे आहे ना येता येताच आंबे हळद आणली तर ते आता कांचन बनवत आहे. मग पाय पा किती सुजला हे बोट पूर्ण सुजून गेलं हे पूर्ण सुजलं आहे पूर्ण सुजलेलं आहे खालून पण सुजले एकदम. तर त्याचं आंबे हळद कांचन बनवून लावते की जेणेकरून मग जसं म्हणजे उद्या मला चांगलं वाटेल. आता एवढी आंबे हळद घेतली ती ना जास्त नको घेऊ बोटापुरतीच घे ना राहू दे ना. तुला पण लागलं का हा चाल दीदीला पण लावून देऊ मग. हा मग मला बोट हे झालं ना दबलं ना ते ठेस लागल्यासारखं झालं ना. बस जास्त नको टाकू ना. शिजलं पाहिजे ते गदगद मग कडक कडक लागलं आता. कडक कडक लावती का दीदी तुला पण लावायचं का. शिजू दे त्याला. अव तिचं पण मस्त हिरवगार झालं दीदीचं. जाऊ दे तुला पण लावू आणि मला पण. तसं राहतं बाळा. काय काढलं हे तो ही कशी अशी मेहंदी काढली तो. हो का तुला पायाला लागून नाही राहिलं का तिथू ते पायाला. हा दुकान नाही लागलं का दुखतं का. बरं 2-3 दिवस झाले लागेल. हो का मला पण हवं काचे त्रिशा हा काचे असं सुजलं मग ते बोट की तुला काय सांगू टमटम सुजलं लगे. दीदी मला पण असं झालं की कसं करू मग काही समजून नाही राहिलं. मी अशी बसली कळप्पा म्हणजे काय लहान हेच लागली. हां ऐका मी अशी मांडी घालती ना हे पाय इथं राहतं ना ते इथं दुखतो. आता 5-10 मिनिटं लागणार त्याला मग ते 5-10 मिनिटं शिजल्याच्या नंतर पाहते असं गदगद शिजू राहिलं. आणि ही ती पुडी पुडी कुठे आहे ती पुडी दाखव. आणि ही इथे दाखव ही हिची पुडी आली बजरंग लेप सुजन मोच खून का जमाव सगळ्यासाठी काम येते ती चांगली येते ती. त्याची थोडीशी कसं वास लय मस्त येऊ राहिली तिथं. 25 का 30 रुपयाची होती ती आहे की नाही. 24 रुपयात दिली त्यांना मस्त चालेल गदगद गदगद शिजू राहिलं. वारे आंबे असत जर तुम्हाला पण जर कुठं लागले असत जसं पायाला हाताला जर काही मोजगीत आली असेल तर नक्की मेडिकलमध्ये जायचं बजरंग लेप सांगायचं त्यांना नाही तर आंबे हळद तर दोन्हीतून एक काही पण आणायचं पायाला लावायचं खरंच आराम पडतो त्यांनी. मी तर नेहमी तसंच करतो आता पण तेच करणार आहे मी. मम्माला खूप गाड केलं गाडच राहतं बाळा मग ते लावल्यावर अजून गाड होतं ते गरम गरमच लावून लागतात ते. तू नको लावून बाळा मी लावतो ना मला गरम गरम लावू दे तू थंड लाव. हा ठीक आहे पाव कांचन झालं का ते म्हणजे किती वेळ होती ती अजून ते हो का हो का ठीक वास मस्त येऊ राहिला. हा वास चांगला आहे तिचा जुन्या लोकांचं आहे ते कसं. हो हो आई हमेशा आम्ही पहिले लहान होतो ना त्रिशा हेच लावायचो बाळा आम्ही. हो काही लागलं तर भोयलन होतं पहिले जुन्या जमान्यात. आता स्टाईलचे घरं आले पहिले मातीचे घरं होते ना त्याच्यात आम्ही भोयलन बनवत होतो. तेल मीठ आणि हळद टाकून पूर्ण असं मस्त जमिनीचं हे करत होतो आणि ते गरम करून लावत होतं तर लगे एकदम नीट होत होतं. कशासाठी हो का बरं मग घे ना तुला जर जेवढं असेल तेवढंच घे ना करून घे. काय आता काय करते आता वातीला त्या हे करते काय हा अशी आयडिया करू राहिली का तू. हो का म्हणजे मला चटका लागला चालते म्हणते तू. हो का तसं नाही बरं होणार आहे की नाही. चालतं तसं कर मग काहीच नाही करणार
नाही. लागला तरी सहन करायचा. हो चांगला लग चटका द्या मला. ते कसं वाटत ते माहिती का ते आपण कानातलं करू ना हा. तशी सेम रुई वाटत होती. हां चला बसा पटापटा. चला बापरे मला तर खूप किती वाटत आहे. आता कांचनने घेतले हे. आता हे माझा पाय. पप्पा थांब कमी कमी हा पहिले कमी कमी लाव. पप्पा पाय पाय कशा आहेत ना? हां अरे हा एक करायचं नाही तर नाही करायचं. हेच नका. हे पाळलं तिनं. छोटं असल्यामुळे पण ते हा तो मोठी गेली मग लगेच थंड होत असतं ते हां ना. हो लावा पटकन. मस्त लावलं. तळ पायाला चटका पण नाही लागला. नाही तर पायाला चटका पण नाही लागत. माझं पण जरा वरतून हा वरतून पण लावतो. इथं जास्त सुचलं होतं. इथं. थंडगार झालं तिथं. लगेच थंड घालून ते. जवळ गरम करू. आता तुम्ही असंच आपल्या हिटरवर शेकून घेता. बर चटकी बसून तर ठीक आहे. तरी किती उकडेल घेतलं मी. हम्म. किती मिनिटं उकळलं हो जेव्हाचं ते होतच ते. मग तू दाबून करत आणि ते पूर्ण इथून निघते. हा तसं होतं ते. हे पायाला लावते हे बाय पूर्ण पायाला लावलेलं ते. मग ते नस हे सगळं मोकळून जातं ना. थोडंसं आता ते शेकून घेईन मी तुला. मी नाजी काय बोलायला लागली. आईचा घरटाने व्हिडिओ. आईचं करून टेन्शन मध्ये असं नाही. मस्त माझी टेन्शन म्हणजे ती हा चक्कीच्या. चालतं. आता याला थोड्या वेळ शेका मस्त. थोडंसं शेकतो आणि ओके होऊन जातं. मस्त आलं आता. हा दीदी दाखवते. तर पा एवढं मस्त एवढं लावून घेतलं मी मस्त. तर मित्रांनो तुम्हाला पण कधी असं काही लागलं निघलं असेल तर नक्की असं लावा की जेणेकरून तुम्हाला आराम पडेल. ते थंडच होतं.